प्रोफेसर प्रभा कास्कीवार MIT विश्वविद्यालयाच्या तर्फे आमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज त्यांच्यावर प्रोफेसर स्वाती कराड चाटे मॅडम, ट्रस्टी सेक्रेटरी जनरल फॉर माइंड्स MIT पुणे, आणि राघवेंद्र चाटे, डायरेक्टर स्ट्रॅटेजीज अँड ऑपरेशन्स, हे उपस्थित आहेत. आज आपण जे पुस्तक पुनर्जीवित नदी बद्ध बाय डॉक्टर राजेंद्र सिंग यांचं जे अनावरण करणार आहोत 4 जुलैला, त्याच्याबद्दल मॅडम आपल्याला एक्सप्लेन करतील, सांगतील त्याच्याबद्दल. MIT विश्वविद्यालय is fortunate we have published the first book on the river regeneration किंवा पुनर्जीवित नदी बद्दल. आणि आमचं नाव जे आहे MIT विश्वप्रयाग, प्रयाग म्हणजे कॉन्फ्लुएन्स, आणि आम्ही पहिलं जे पुस्तक आहे ते नदीच्या याच्यावर पब्लिश करतोय. आणि मी आता मॅडमला रिक्वेस्ट करते की त्या ब्रीफ करते याबद्दल कार्यक्रमाबद्दल. धन्यवाद प्रभा. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं, सर्व पत्रकार मंडळींचं स्वागत करते. माहिर्स MIT पुणे संस्थेबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण अगदी थोडक्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ कराड सर, आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, 1983 पासून MITचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये पुण्यात आपल्याला माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, आणि त्यानंतर अवंतिका उज्जैनमध्ये जी मध्य प्रदेशमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, शिलाँगमध्ये MITचं एक विद्यापीठ आहे, आणि सोलापूरला हे आपण 5वं विद्यापीठ 2 वर्षापूर्वी स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुरू केलेली आहे. ते विद्यापीठ सुरू करण्यामागचा एक काय म्हणता येईल त्याला विचार आहे की कराड सर स्वतः एका अतिशय छोट्या खेडेगावातनं, पूर्वी रामेश्वर, लातूर जिल्ह्यात, तिथनं येऊन त्यांनी हे कार्य केलं. आणि त्यांचा तो जो कनेक्ट आहे सगळ्या ग्रामीण भागाशी, तो त्यांनी सातत्याने तसाच पुढे चालू ठेवला. तिथे अनेक शाळा आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, आणि त्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कमी आहेत किंवा नाहीच आहेत जवळपास. तर MITने हे पहिलं स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्या सोलापूर सारख्या ठिकाणी सुरू केलं. कराड सर स्वतः तिथे 11वी-12वीला शिकलेले, आणि सर्वत्र म्हणजे कसं आहे की कुठलीही फॅसिलिटी जर एकाच काही ठराविक भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झाली तर त्याचे दुष्परिणामही असतात, चांगले परिणाम असतात, पण दुष्परिणामही आपण बघतो आहोत की पॉप्युलेशन सारखी गोष्ट असेल किंवा चॅलेंजेस निर्माण होतात ओव्हर पॉप्युलेशन झाल्यामुळे. आणि त्या भागातल्या मुलांना एक चांगली इंटरनॅशनल, आपण ज्याला म्हणू शकतो अतिशय उत्कृष्ट अशी शैक्षणिक सुविधा सर्वार्थाने देण्यासाठीचा हा प्रयत्न MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी या नावाने आपण ते सुरू केलेलं आहे. विश्वप्रयागचा अर्थ आत्ताच प्रभा म्हणली तसं कन्फ्लुएन्स ऑफ युनिव्हर्सल नॉलेज, असा त्याचा एक आपण त्याच्या मागचं हे आहे. आणि ते विद्यापीठ सुरू करताना मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की सोलापूर सारखं शहर जे आहे किंवा तो भाग सगळा हा दुष्काळासाठी जास्त आपल्याला माहिती आहे की तिथे पाण्याचे अनेक प्रश्न आहेत अनेक वर्षांपासून. पण आता विथ चेंजिंग एन्व्हायरमेंट मागच्या 3-4 वर्षात आम्ही बघतोय की सोलापूरमध्ये पण पूर येतोय. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर हे सगळे क्लायमेट चेंजेसचे जे काही चॅलेंजेस आहेत, तर हे विद्यापीठ सुरू करतानाच मुळात भावना आमची हीच होती की आपल्याला अशा पद्धतीने तिथे काही अभ्यासक्रम सुरू करण्याचा एक मानस आहे की तिथल्या लोकल रिजन मधल्या पाण्याचे चॅलेंजेस असतील किंवा याचा अभ्यासही तिथे व्हावा. खरं म्हणजे प्रपोजल जेव्हा दिलं होतं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, तेव्हा आम्ही वॉटर युनिव्हर्सिटीच्याच ह्यांनी प्रपोजल दिलं होतं, पण तशी आपल्या कायद्यामध्ये सुविधा नसल्यामुळे आपण एक नॉर्मल विद्यापीठ सुरू करून आपल्याला तिथे त्याच्याशी वॉटर रिलेटेड रिसर्च करण्याचा एक मानस आहे. आत्ता सुरुवात करताना आपण इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, डिझाईन असेल, हे नॉर्मल प्रोग्राम्स, फार्मसी सारखे प्रोग्राम्सच सुरू केलेले आहेत. पण ते विद्यापीठ, कारण की आम्हाला तिथे स्कोप असा होता की ते ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, म्हणजे फक्त बॅरन लँड होती आणि परमिशन दिली सरकारने. त्यामुळे डे 1 पासून एक विचार आपण तिथे रुजवण्याचा प्रयत्न करतोय की शिक्षणामध्ये काय होतं की डिग्री देताना आपण क्लासरूममध्ये म्हणजे एन्व्हायरमेंट बद्दल असेल, सस्टेनेबिलिटी बद्दल असेल, की वर्गात किती शिकवू शकतो आपण, हा एक प्रश्न आहे. प्रॅक्टिकली मुलांना त्याचा एक्सपिरियन्स आला तर कदाचित त्याचा जास्त इम्पॅक्ट होऊन पुढे जाऊन ते जे नागरिक घडणार आहेत ते त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा ह्याचा विचार करतील. तर ते विद्यापीठ उभं करताना डे 1 पासून आपण सस्टेनेबिलिटी आणि इंडिक नॉलेज स्टडीज असे 2 आस्पेक्ट जे आहेत हे त्यातल्या प्रत्येक अभ्यासक्रमाचा एक भाग असतील. भारतीय ज्ञान परंपरा आणि सस्टेनेबिलिटी
असा आपला तिथे प्रयत्न आहे. आणि त्याच्याच दृष्टीने आपण काय करतो आहोत की मागच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक 1-2 महिन्यामध्ये आपण तिथे काही अशी मंडळी बोलवतो ज्यांनी हे या क्षेत्रामध्ये भरीव खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकली कार्य केलेलं आहे. आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये डॉक्टर राजेंद्र सिंगजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ना, जसं त्यांना पुरस्कार मिळालेले, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर त्यांनाही आम्ही कॅम्पसमध्ये बोलवलं होतं आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांचा संवाद घडवून आणणं, विद्यार्थ्यांना ह्याची जाणीव करून देणं की आपण नुसतं शिक्षण घेऊन, डिग्री घेऊन एखाद्या मोठ्या IT मधला जॉब घेणं हे फक्त आपलं कर्तव्य नाहीये, तर आपल्याला एक सुजाण नागरिक बनायचंय. निसर्गाचा ऱ्हास कसा होऊ द्यायचा नाही किंवा काही करण्याची जी गरज आहे, आता जे घडतंय त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी आपली प्रत्येकाची भूमिका काय आहे हे त्यांना प्रॅक्टिकली समजावं. म्हणून आपण राजेंद्र सिंगजी असतील, आणखीन बरीच आपण अशी मंडळी तिथे बोलवलेली ज्यांचे लेक्चर्स आपण डायरेक्टली विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले आहेत. कॅम्पसमध्ये तिथे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, आता अगदी आमच्या कॅम्पसमध्ये सुद्धा. मग तिथे आपण एक जलकुंड बनवतोय आणि ते सुद्धा म्हणजे असं सिमेंट पूर्वीच्या पद्धतीने, जी आर्किटेक्चरल आपलं भारतीय पद्धत आहे, दगडाचं बांधकाम करून जलकुंड. कारण मागच्या 3 वर्षात आम्ही असं अनुभवलं की खूप एक्सेस जेव्हा पाऊस होतो तेव्हा ते पाणी वाहून येतं आणि सगळं परत बाहेर वाहून जातं. तर ते तिथे कॅम्पसमध्ये अडवून आपण एक मोठं जलकुंड तयार करतोय. तिथे एक आपण मियावाकी फॉरेस्ट मागच्या 3 वर्षात डेव्हलप केलं. मियावाकी ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असेल की जॅपनीज कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये झाड लावण्याची एक पद्धती आहे. 3 प्रकारची झाडं एकत्र लावली जातात. ती झाडं एकमेकांना वाढायला मदत करतात आणि त्यामुळे 1 वर्षात जी झाडाची ग्रोथ होणार असते एकट्या झाडाची, ती दुप्पट तिप्पट पद्धतीने होते आणि ते आम्ही पाहतोय कॅम्पसमध्ये. ते एक जंगल असं सुंदर तिथे जवळपास मला वाटतं एक 7-8 एकरामध्ये आपण डेव्हलप केलंय ऑलरेडी. तर हे सगळं आपण काय करतोय, तर मुलांना कॅम्पसमध्ये आल्यावर ते एक्सपिरियन्स करून त्यातनं त्यांनी शिकावं, त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आमची शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींची ही जबाबदारी आहे की आम्ही कशा पद्धतीने त्यांना ग्रूम करतोय. नुसतंच एक फक्त सक्सेसफुल प्रोफेशनल होणं आपण अनुभवतो की त्याचे साईड इफेक्ट काय आहेत. आणि आता तर विथ टेक्नॉलॉजी, विथ AI, जी पिढीच्या समोर जे चॅलेंजेस आहेत, त्यांची जी आत्ममग्नता वाढत चालली आहे, सेल्फ सेंटर्ड होत चाललेलं आहे, त्यासाठी मला असं वाटतं या पद्धतीचे जे उपक्रम आहेत ते नक्कीच त्या मुलांवरती एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करू शकतील. या भावनेतनं आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. MIT संस्थेसाठी मला असं वाटतं हे नवीन नाही, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी 1983 मध्ये MITची स्थापना केली आणि 1986 मध्ये आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना केली. याच भावनेतनं की इंद्रायणी नदीचं प्रदूषण कमी होऊन त्यातलं पाणी फिल्टर होऊन वारकऱ्यांना मिळावं, ते घाट बांधणं असेल, तिथली स्वच्छता आता गेली 30-35 वर्ष त्या संपूर्ण घाटाची स्वच्छता असेल, सगळं आपण करतो आहोत संस्थेच्या माध्यमातून आणि त्यात आपण विद्यार्थ्यांना आणि आपल्या शिक्षकांनाही इन्व्हॉल्व करतो, जेणेकरून तेही ह्याच्याशी कनेक्टेड राहतील. तो प्रकल्प असेल किंवा रामेश्वर इथे प्रकल्प असेल, असे अनेक पर्यावरणाशी निगडीत प्रकल्प संस्थेमध्ये सुद्धा, म्हणजे दरवर्षी विद्यार्थ्यांकडनं झाडं लावण्याचे ड्राईव्ह असतील, बाकीचे कार्यक्रम असतील, तर त्याच्याच अनुषंगाने हा पुढचा एक आमचा प्रयत्न आहे. डॉक्टर राजेंद्र सिंगजींना देखील जेव्हा ते तिथे आले, त्यांनी 2दा येऊन गेले कॅम्पसमध्ये. सोलापूरमध्येही त्यांचं काही काम चाललंय, त्याच्याशी आपण ह्या विद्यापीठाला असोसिएट केलंय की राजेंद्र सिंगजी जे तिथे कार्य करतायत, सिद्धेश्वर तलावासाठी ते काही तिथे उपक्रम राबवत आहेत, तर त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी आणि प्रोफेसर पण आपण त्यांच्याशी असोसिएट केलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक होतं नदीबद्ध, त्याचं मराठीमध्ये रूपांतरण रीटा रॉड्रिग्स त्यांनी केलेलं आहे आणि इंग्रजीमध्येही त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. तर हे जे मराठी ट्रान्सलेशन आहे त्याचं आपण अनावरण करतो आहोत 4 जुलैला संध्याकाळी 4:30 वाजता. पंकजाताई येत आहेत, मेधाताई कुलकर्णी, कारण त्या दोघींचाही पर्यावरणाशी रिलेटेड त्यांचं जे डिपार्टमेंटच्या मध्ये असल्यामुळे, त्यांचं कार्य त्याच्यात चालू असल्यामुळे आपण त्यांना बोलवलेलं आहे या कामासाठी. आणि आपण सगळ्यांनी सारथी सभागृह, सारथीचं जे सभागृह आहे तिथे हा कार्यक्रम आहे. खूप पुण्यातली जी पर्यावरणाशी निगडीत मंडळी आहेत, राजेंद्र सिंगजींच्या कार्याशी निगडीत आहेत, त्या सर्वांना खूपच दे आर लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस प्रोग्राम. आपणही, मला असं वाटतं की हे शिक्षणाशी निगडीत आहे माझ्या दृष्टीने, कारण पर्यावरणाचं आपल्याला जे काही संरक्षण करायचं हे आपल्या
या जनरेशननी पुढच्या जनरेशननी करायचं असेल तर आपल्याला हे एज्युकेशनच्या थ्रूच हे ट्रान्सफॉर्मेशन घडवणं जास्त शक्य आहे. म्हणून आपल्या माध्यमातून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी मी आज इथे आली आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला. आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावं ही माझी विनंती. धन्यवाद. म्हणजे कसं होतं, समजा मी एक वेगळी ब्रांच म्हणून सस्टेनेबिलिटी सुरू करू शकते, पण त्या 10 मुलांना शिकवून ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणून इंटरडिसिप्लिनरी ज्याला आपण म्हणतो आणि थ्रू प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. तर आपण मधल्या काळामध्ये सोलापूर कॉर्पोरेशन आहे, त्यांचे काही विषय होते, तर ते आपण विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टमधनं त्यांना त्याचे काही सोल्युशन्स काढून दिले. त्यांचेही असे पर्यावरणाशी रिलेटेड असतील, बाकी काही हेल्थ रिलेटेड त्यांचे प्रोजेक्ट्स होते जे आपले विद्यार्थी आणि प्रोफेसर्सनी केले. तर हे आपण का करतोय? कारण इंजिनिअरिंगच्या मुलाला पण पर्यावरणाबद्दल कळलं पाहिजे. मॅनेजमेंटच्या मुलाला, तो 4 वर्ष आपल्या सोबत असतो, तेव्हा त्याला ह्या सगळ्याचं एक्सपोजर देणं थ्रू इंटरडिसिप्लिनरी, म्हणजे आपल्याकडे मेजर मायनर विषयांची जी कॉन्सेप्ट असते, किंवा आपण काय करतो की काही विषय जे आहेत ते 4ही वर्ष थोड्या थोड्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना, डिझाईन थिंकिंग असेल किंवा योगासारखा विषय असेल, तर हे डे 1 पासून आपण कैवल्यधाम जे आहे लोणावळ्याचं, त्यांच्याशी आपलं MOU आहे. कैवल्यधाम हा योगाचा, मेडिटेशनचा प्रोग्राम तिथे विद्यापीठात राबवतो 4ही वर्ष मुलांसाठी. सो पर्यावरण पण हा विषय आम्ही त्या पद्धतीने हँडल करतोय. पण वॉटर रिलेटेड मला रिसर्चचं जे आहे ते आपण करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, की तिथे अगदी प्रॅक्टिकली तिथे असे लॅब्स बनवून ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये रिसर्च होऊ शकेल. काही IISc बँगलोरमधले प्रोफेसर्स आहेत ज्यांनी तो प्रोजेक्टवरती ऑलरेडी काम केलेलं आहे. त्यांच्याशी आपण असोसिएट होऊन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून आहेत आंध्रा युनिव्हर्सिटीचे, त्यांचं ह्याच्यात खूप काम आहे. प्रोफेसर मोहन कुमार म्हणून आहेत बँगलोरचे, तुम्ही त्यांच्याबद्दल जर वाचलं तर भारतातल्या वॉटर रिलेटेड अनेक याच्यामध्ये त्यांनी खूप कार्य केलंय. प्रोफेसर मोहन कुमार IISc बँगलोरचे. तर या मंडळींनी एक तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे आणि तो आपण तिथे इम्प्लिमेंट येणाऱ्या काळात करणार आहोत. हो. उसके लिए करने के लिए लाइक आई एम ट्राइंग टू इन्वॉल्व द स्टूडेंट्स एंड द प्रोफेसर टू हेल्प. तिथले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अगदी आपण मधल्या काळात उजनी बॅकवॉटरशी पण एक आपण प्रोजेक्ट केला त्यांच्यासोबत पण. तर या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट, एक शैक्षणिक संस्था काय करू शकते, तर या पद्धतीने आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. सिद्धेश्वर तलावाचा खूप मेजर प्रॉब्लेम झालाय त्यांचा, इट इज कम्प्लिटली पोल्युटेड. सो त्याच्यावर आपण एक रिसर्च करून त्याला सोल्युशन काय असू शकतं हे विद्यापीठ त्याच्यामध्ये काम करतंय. डिजिटल जमाना आहे, हो, सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामध्ये आता पुस्तकाचं वाचन थोडं मागे पडत चाललं असं नाही वाटत का तुम्हाला? आणि या जमान्यात तुम्ही मला वाटतं हा अतिशय आवडीचा प्रश्न आहे माझा. कारण की आपण असं बघतो की काही बदल घडतात जेव्हा, आणि मग जे चालू असतं ते असं वाटतं आपल्याला तर हे ऍब्सोल्यूट होऊन जाईल, याचं काही पुढे होणार नाही. पण खरं म्हणजे उलट घडतं की ते जास्त त्याला महत्व येत जातं हळूहळू. म्हणजे डिजिटल मीडियाच्या जगामध्ये आत्ताच्या पुस्तक वाचनाला जे एक एक्सक्लुझिव्हिटी येत जाणार आहे आणि त्याला जास्त महत्व येत जाणार आहे. आणि डिजिटल युग आलेलं आहे म्हणून हे आपण आउटडेट न होऊ देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणूनच हा प्रयत्न आहे. ह्याच्यासाठी रिलेटेड सुद्धा तुम्ही जर आलात, म्हणजे इथे मेन MIT मध्ये असेल, ADTUला असेल, लायब्ररी जी आहे आमची. आणि आत्ता मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की तुम्हाला कधी जमलं तर तुम्ही नक्की सोलापूरच्या कॅम्पस व्हिजिट करा. तिथली लायब्ररी सगळ्यात मोठी मी बनवली आहे, अतिशय ह्यूज लायब्ररी बनवली आहे. तिथे मराठी आपले पुस्तकांपासनं, म्हणजे इंजिनिअरिंगची पुस्तकं असू दे, पण माझा प्रयत्न तिथे हा आहे की सगळ्या आपल्या लेखकांची, शिवाजी सामंत असतील, बाकी सगळी, म्हणजे श्रीमान योगीपासून सगळी पुस्तकं आपण तिथे ठेवली आहेत. आणि थँकफुली आम्हाला असे लायब्ररीयन भेटले की त्यांनी लायब्ररीमध्ये अनेक असे प्रोग्राम इनिशिएट केले. मुलांनी विविध पुस्तकं वाचायची आणि त्याच्यावर चर्चा करायची. आणि टू माय सरप्राईज सर्व विद्यार्थी त्याच्यात अतिशय प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. ते येतात, बसतात, कारण आपण ती लायब्ररीच एवढी सुंदर बनवली आहे. खूप ह्यूज 2 म्हणजे फ्लोअरवरती लायब्ररी आहे संपूर्ण. अतिशय मॉडर्न त्याचं आर्किटेक्चर आहे आणि सगळ्या पद्धतीची पुस्तकं तिथे बसून वाचावं असं वाटेल. आणि तो प्रयोग आमचा अतिशय यशस्वी झालाय. तर मला असं वाटतं की आपण वी शुड नेव्हर लूज होप्स,
की डिजिटायझेशन झालं, AI आलं, मग माणूस वाचत नाही. पण तो प्रयत्न आपल्याला सातत्याने करत जर राहिलो तर पुढची जनरेशन मला असं जाणवतं की दे आर ओपन फॉर मल्टिपल थिंग्स. आपल्याला त्यांना ती दिशा दाखवणं गरजेचं आहे. सो पुस्तक या फॉर्मॅटमध्ये असणं आणि डिजिटली असणं हे दोन्ही गरजेचं आहे. किंमत वगैरे काय असणार आहे? पुस्तकाची ते विकण्याचा आत्ता विषय त्यांनी राजेंद्र सिंगजींसाठी आपण हे पब्लिश करतोय. संस्था ते विकण्याचा वगैरे काही विषय नाही. आपण विद्यापीठ म्हणून त्यांना सपोर्ट म्हणून आपण हे पब्लिश करतोय त्यांच्यासाठी पुस्तक विद्यापीठाच्या पब्लिशिंग हाऊसकडनं. त्याची किंमत वगैरे असं आपण आत्ता काही ठरवलेलं नाही. हो, पंढरपूर. नक्कीच आहे. मला वाटतं पंढरपूर बद्दल मला विचाराल तर मागची जसं मी मगाशी म्हणाले 1986 मध्ये आपण आळंदी देऊ परिसर विकास समिती सुरू केल्यानंतर पंढरपूरला जो आपला माऊली आणि तुकारामांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो, वाखरीचा जो पालखी तळ आहे त्याला लागून म्हणजे मध्ये कंपाऊंड वॉल आहे जी आपणच बांधली आहे. आपला शाळेचा परिसर आहे 26 एकराचा. तर तिथे आपण पालखी तळावरती 87-88 मध्ये आपण झाडं लावली. 3 प्रकारची झाडं म्हणजे वडाचं झाड, पिंपळाचं झाड आणि तुळस आणि पारिजातकाची झाडं. हा ड्राईव्ह तेव्हा 87 मध्ये गेला. त्यातली अनेक झाडं आहेत. कारण त्या झाडांना पाणी देण्याचं कामही आपण आपल्या कॅम्पसमधनं करतो वर्षभर. आणि वारकरी जेव्हा तिथे येतात दरवर्षी तेव्हा त्यांचं स्वागत करणं असेल आणि मग तिथली स्वच्छता ठेवणं तेवढ्या परिसर पूर्णपणे. त्यांना अन्नदान करण्यापासनं त्यांच्या राहण्यासाठी आपण कॅम्पस ओपन करतो. ते तिथे राहतात, हजारो वारकरी राहतात. आपल्या पत्रकार बंधू असतात, पोलीस यंत्रणा सगळी आपल्या कॅम्पसमध्ये असते. पण तेव्हा आमचा हाही प्रयत्न, आपण मेडिकल फॅसिलिटी तेव्हा देतो आणि मग ती झाडं जी लावली ती जगवण्याचं काम वर्षभर आपण करतो, स्वच्छता करतो. याच्या वेळेला अनेक बाकी प्रपोजल म्हणजे तुम्हाला माहित असेल कदाचित की कराड सरांनी पंढरपूरसाठी पण हे प्रपोजल आपण मी स्वतः इंजिनिअरिंगला असताना मी तेव्हा मला आठवतंय विलासराव होते मुख्यमंत्री, सगळ्या मुख्यमंत्र्यांना प्रपोजल दिलं होतं घाट बांधण्याचं. जसं आळंदीला बांधले तिथे घाट बांधून 2500 टॉयलेट घाटाच्या खाली बांधण्याचं आपण प्रपोजल अजूनही आहे ते की त्यातनं स्वच्छता नक्कीच होऊ शकते पंढरपूरची. आणि ते घाट कसे बांधायचे पब्लिक कॉन्ट्रीब्युशन मधनं आपण बांधू शकतो हे प्रपोजल. तर हा संस्थेचा प्रयत्न अनेक वर्ष आहे. होपफुली आता तर सरकार स्वतःच करतंय त्याच्यामध्ये कार्य. हे जे आपले पर्यावरणाचे आणि जलसंधारणाचे प्रयत्न आहेत, हो. मोठ्या प्रमाणात सोबत हो, यांना नंतर ते विद्यार्थ्यांना अकॅडमिक लेवलला त्याचं काय काय बेनिफिट होतं? मला असं वाटतं तुम्ही जर आता पाहिलं तर प्रोफेशनली किंवा कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा ह्याला खूप महत्व आलेलं आहे. आणि त्यामुळे समजा आपण एखादा विद्यार्थी आर्किटेक्चरल फील्डमधला आहे तर तो जेव्हा आर्किटेक्ट म्हणून काम करत असेल तेव्हा त्याच्यासाठी हा जो अँगल डेव्हलप झालेला असेल तर तो ती बिल्डिंग प्लॅन करताना ते रोड प्लॅन करताना याचा नक्कीच डोक्यात विचार ठेवेल. त्याला तो दृष्टिकोन येणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यक्तीला त्या फील्डमध्ये गेल्यानंतर तो दृष्टिकोन असेल. आता तुम्ही पत्रकार आहात, तुमच्याकडे तो जर अँगल असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये तो नक्कीच राबवणार. आणि आज कॉर्पोरेट कंपन्या हे ॲप्रिशिएट करतात जर विद्यार्थ्यांमध्ये तो आस्पेक्ट असेल. तर म्हणूनच आपण हा प्रयत्न करतो आहोत. विद्यार्थ्यांना आणि युवकांना सॉरी मला ऐकायला नाही आलं. विद्यार्थी आणि लोकांना तुम्ही जलसंवर्धन चळवळीत कसं सहभाग करून मी जसं म्हटलं तसं आपल्या कॅम्पसमध्येच आपण हे जे मियावाकी